कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विटर अकाउंटच बॅन करून टाकलं, सस्पेंड केलं अकाउंट डायरेक्टली. काय म्हणावं आता? एवढी घाबरली का या गोष्टीसाठी? मला हे समजत नाहीये. एक पक्ष आला, सोशल मीडियावरती ट्रेंड करतोय. सगळे जे पण युवा पोरं आहेत, ते त्या पक्षाला सपोर्ट करतात आहे. ज्या एवढ्या मोठ्या जगातल्या पक्षाचे आजपर्यंत 10 मिलियन फॉलोअर्स क्रॉस झाले नाही. या कॉक्रोच जनता पार्टीचे 5 दिवसामध्ये 12 मिलियन पेक्षा जास्त लोक याला सपोर्ट करतात आहे, फॉलो करतात आहे. 1,20,00,000 लोक या पार्टीला फॉलो करतात आहे आणि याच्यामध्ये तरुण पिढीतले पोरं आहेत जे उठतात आहे, कॉक्रोच जनता पार्टीचा नारा देतात आहे. याचं कारणच तसं आहे, कारण चीफ जस्टिस ऑफ इंडिया एवढ्या मोठ्या पदावरती बसलेला माणूस जर स्टेटमेंट करतो की आपली जी तरुण पिढी आहे ती कॉक्रोच सारखी आहे, ती अक्षरशः असे कामं करते, सोशल मीडियावरती येऊन टाइमपास करतात, सोशल मीडियावरती काय पण टाकतात. आता एवढं सगळं सोशल मीडियावरती टाकतात, चांगले पण काही काही पोरं कामं करतात, तरी देखील चीफ जस्टिस ऑफ इंडिया या पोरांना काय म्हणले? कॉक्रोच. आणि त्याच कॉक्रोचांनी एक पक्ष आणला, या पक्षाला फॉलोअर्स दिले. आता एवढा घाम फुटायची काय गरज आहे, की डायरेक्टली अकाउंटच सस्पेंड करून टाकायचं? अवघड आहे बुवा. नक्कीच सस्पेन्शनवरनं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा भाऊ लोक.